राम राम बाबू भाई, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा. नेमकं चुकी कोणाची आहे आणि कमेंट करून नक्की सांगा. हा ओलाचा कॅबवाला आहे. ऑनलाईन बुकिंग केलं आम्ही. बुकिंग करताना एक रेट दाखवतात आणि हा आता इथं आल्यानंतर म्हणतोय की मीटरनी चालणार 25 रुपये. या गाडीचा नंबर, हा गाडीचा नंबर आणि हा माणूस. ते रात्रीचे लुटालुटीचे धंदे यांच्याकडनं शिकायचे. नाही सर, असं कसं आहे ना, आता आयजेप कॅब वगैरे सगळ्यांनी नाही का टोटली पुण्यामध्ये 25 रुपये रेटनी चालू आहे. आरटीओ ट्रान्सपोर्ट या विषयावरती लक्ष द्यायचंय. एअरपोर्टला आम्ही आता उतरलोय आणि या लोकांनी अशी बघितला फसवणूक हा चालू व्हिडिओ. केली. भावा, त्यात एक चुकी तुझी आहे. माणूस कुणी का असं ना, भले चुकी आपली असो किंवा पुढचे असो, तो व्हिडिओ काढतोय ना, तू पण त्यांचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. म्हणजे आरशासारखी पारदर्शकता येते. लक्षात असू दे याच्या पुढे. आणि राहिला प्रश्न, ज्यांनी गाडी बुक केली त्यांना अजून आरटीओचा नियम आणि GR काय निघालाय त्यांना वाटते माहिती नाही काय की त्यांनी पहिल्यांदाच गाडी बुक केली. आणि राहिला प्रश्न लुटायचा, सर अजून पण माणुसकी आहे. जर लुटायचं जर असतं ना, गाडी कुणी सध्या बुक केली नसती. लक्षात असू द्या. कंपनीवाल्यानं रेट कमी दिलं म्हणून त्या रेटनं, कमी रेटनं ह्यांना चालायची सवय लागली. ह्यांना 100 आणि 150 रुपयामध्ये एसी गाडी पाहिजे, ते पण सिडन. आणि ह्यांना रेट आता कुठं मीटरनेच मागायला लागले, ते नको वाटायला लागले. लक्षात असू द्या. जर आपल्या जर कामाचा जर मोबदला जर मागण्याचा अधिकार नसेल, बरोबर आहे का नाही, मग काय उपयोग आहे कामधंदा करण्यात. तुम्हाला जर गाडी परवडत नसेल तर करू नका, काही देणे घेणं नाही. कारण कसं आहे, प्रत्येकाला परवडलं पाहिजे. तुम्हालाही परवडलं पाहिजे, आम्हाला पण परवडलं पाहिजे. कारण प्रत्येक जण कामधंदा परवडण्यासाठीच करतंय, कुणाला लुटण्यासाठी नाही. लक्षात असू द्या. रात्रंदिवस पळायचं आणि जर आपल्याला जर आपल्या कामाचं जे हजेरी जर पडत नसेल तर काम कशाला करायचंय. त्यांना अजून पण माहिती नाही झालं किंवा आरटीओचा GR निघालाय, किती रेट आहे, एसी नॉन एसी, काहीच माहित नाही. बहुतेक पहिल्यांदा गाडी बुक केली त्याच्यामुळे तर डायरेक्ट इंस्टाग्रामवरती व्हिडिओ यायला लागले. व्हिडिओ काढायचं काय लय मोठी गोष्ट नाही. कुणीही काढते, कुणीही टाकते, बरोबर आहे. पण त्याच्या पाठीमागची सत्यता काय ते पण आपण माहिती करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे का ना बाबा. जाऊ द्या, ते आता कसं आहे, समजणाऱ्याच्या गोष्टी आहेत. ते समजलं जर असतं तर ही वेळ आली नसती. भावा, ह्याच्या पुढे लक्षात असू दे, कुणीही असू दे, काही दे नाही घेणं नाही. व्हिडिओ काढायचे बिंदास पैकी, पुढच्या गोष्टी पुढे.